स्वामी स्वतःहून बोलवतात त्यावेळेसच तुमचं अक्कलकोटचं दर्शन होतं असं म्हणतात आणि ते काय खोटं नाही. एवढ्या वर्ष झाले मी प्रयत्न करत होते अक्कलकोटला जाण्याचे, पण माझा योग कधीच आला नाही. ह्याने ह्यावेळेस आला तर अख्ख्या दिवसभर इतका मला त्रास झाला ना, भयंकर त्रास झाला. म्हटलं आज स्वामींचं दर्शन घडतंय का नाही, पण दर्शन स्वामींना इतकं छान घडवायचं होतं की स्वामींची अशी इच्छा होती की आम्ही आरतीच्या टायमिंगला पोचावं. म्हणून आम्हाला दिवसभर एवढे प्रॉब्लेम आले. आम्ही अख्ख्या दिवसभर CNGच्या लाईनमध्ये फिरत होतो, पेट्रोलच्या लाईनमध्ये फिरत होतो. आम्हाला अजिबात पेट्रोल CNG भेटला नाही आणि आम्ही फायनली एवढ्या उशीर झालेला ना, अक्षरशः मी रडत होती की कधी मला स्वामींचं दर्शन भेटतंय का नाही, आज भेटतंय का नाही. आणि अंधार झाला तरीसुद्धा स्वामींचं दर्शन झालं नव्हतं. आणि ज्यावेळेस आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो त्यावेळेस आम्हाला असं समजलं की थोड्याच वेळात स्वामींची आरती होणार आहे आणि आरतीला आम्हाला जायला भेटणार आहे. ह्या आनंदाने मला इतकं छान वाटलेलं ना की आता ह्या टायमिंगला आरती असणार आहे. आणि गेल्यानंतर आम्हाला समजलं, तिथं पुकारलं माईकवर की आता आरती होणार आहे चालू. मी एवढी खुश झाली, म्हटलं बापरे किती छान आहे ही गोष्ट. म्हणजे एवढ्या वर्षांनी आपण पहिल्यांदा जाणार अक्कलकोटला. मी खरंच पहिल्यांदा अक्कलकोटला गेलेली आणि घरातले सुद्धा इतके खुश झाले. आणि आम्ही सगळ्यांनी ताट वगैरे घेतलं, पेढे घेतले आणि स्वामींनी म्हणजे मी सतत मला ना सारख्या रील यायच्या की इच्छापूर्तीचे पेढे घेऊन अक्कलकोटला येशील, इच्छापूर्तीचे पेढे. आणि खरोखर माझी सगळी स्वप्न, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या स्वामींच्या कृपेमुळे. श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर ना मग मी खरोखर इच्छापूर्तीचे पेढे घेऊन अक्कलकोटला गेली. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामींचं दर्शन इतकं छान झालं. आणि ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मेन स्वामींचं दर्शन तिथं दिसणार आहे बघा. पुढं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढं दिसेलच. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नारळाचं घे. तर तिकडे घेतलं. हो, आपल्याला सांगितलं तर 100चं 50ला तिकडे होती, पण तिकडे गेली. देवस्थान सेवा करून आणि मंडळी, स्वामींचं दर्शन नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ मी कसा काढला आहे ते मला माहिती. आणि इतकं छान वाटलं ना स्वामींचं दर्शन घेऊन. खरंच इतकं छान वाटलं, अगदी जीवनाचं सार्थक झाल्यासारखं झालं. आणि हा वटवृक्ष हे सगळं बघून लय 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 भारी वाटत होतं. भाऊजी स्क्रीन दिसती म्हणतो, स्क्रीन दिसती तिथे सारखं. स्क्रीन दिसत नाही, स्क्रीन दिसते. गरम होईल इथूनच छान होते.
फायनली एवढे वर्ष झालं मी अक्कलकोटला यायचं म्हणत होती आणि फायनली मी अक्कलकोटला आली आहे. एवढं छान वाटतंय ना, असं डोळ्यातलं पाणी झालं सुरुवातीला हे सगळं बघितल्यानंतर ना. आणि आत्ता म्हणजे दिवसभर आम्ही इतकं फिरत होतो आणि आम्हाला असं वाटत होतं की बाबा का नाही पोचलो इतका वेळ झालं. पण नशीब आमचं एवढं भारी आहे की आम्हाला आरती भेटली. आता काही इकडं सगळं आरतीचं चालू आहे आणि आम्ही आरती करणार आहे. आणि हे किती नशीब आहे की एवढ्या लांबून येणार आणि आपल्याला आरती भेटते करायला स्वामींची. खरंच मी नशीब बनलेलं आहे. कुठल्या साईडला आहे हो उपहारगृह? तुला माहिती आहे काय कळलं? तूच करायचीच माझी इच्छा पूर्ण. घरच्यांसाठी आणि आम्ही सगळेजण एकत्र घरी आलो. पण खरंच हा प्रवास एकदम छान लक्षात राहणारा होता आणि स्वामींनी भरपूर अनुभव पण दिले ह्या प्रवासात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.